न्यूज फॉरवर्ड चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। EBK विद्यालयात आयोजित आनंद नगरीत हजारो रुपयांची उलाढाल। पहा न्यूज फॉरवर्डची सविस्तर रिपोर्ट। जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील सेठ EBK विद्यालयात आज 15 जानेवारी 2025 बुधवार रोजी आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाचे अध्यक्षपद संस्थेचे अध्यक्ष देवराव देशमुख यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सुरुशे, मराठी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश चौहान, उर्दू माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शेख सुमैया रोशन, उर्दू प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शेख गयास, पालक जुनेद पठाण यांची मंचावर उपस्थिती होती। या आनंद नगरीचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष देवराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी EBK उर्दू विद्यालयातील शिक्षक फकरू कुरेशी, शेख अब्रार, शेख जुनेद, सय्यद समीर, शेख जावेद, गजानन कोरडे, शकील तडवी, रवींद्र साळवे, अनिल देशमुख, रवींद्र लंके, रामेश्वर सांगडे, संतोष पवार, शिवकन्या काळे मॅडम, शिवराज मस्के, संतोष उगले, शिक्षकेतर कर्मचारी MN देशमुख, राहुल बोर्डे, नंदकिशोर लहाने, प्रल्हाद मिसाळ, अमोल पांडव, ज्ञानेश्वर मुळे, हसन तडवी, शिवाजी सवडे, रामेश्वर जोशी, गुलाब डहाके यांची उपस्थिती होती। यावेळी विद्यार्थ्यांनी 45 स्टॉल लावले, ज्यात सँडविच, वडापाव, पापड, गाजरचा हलवा, गुलाबजामुन, पास्ता, मटकी, बोराचा लब्दोल, पोंगा पंडित, पोहे, चाय, पान, खमंग ढोकला, इडली, चटपटी भेळ, भजे, गोलगप्पे असे अनेक प्रकारचे खाद्यपदार्थांची दुकाने सजवली होती। यात गावातील पालक वर्गांची विशेष उपस्थिती होती। पालक वर्ग व शाळेतील विद्यार्थ्यांनी आनंद नगरीचा मनसोक्त आनंद लुटला व दुकानदार विद्यार्थ्यांनी हजारो रुपये कमविले। या कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील शिक्षक शेख साबेर व सय्यद वसीम यांनी मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनात केले। या आनंद नगरीतून शाळेतील विद्यार्थ्यांनी व्यावसायिक ज्ञान मिळविले व दुकानदारी कशी करतात याचे प्रत्यक्ष अनुभव घेतले। या आनंद नगरीत शाळेतील मुख्याध्यापक तसेच संस्थेचे अध्यक्ष देवराव देशमुख यांनी प्रत्येक दुकानाला भेट देऊन विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्याचे मनोबल वाढवले। तसेच चहाच्या स्टॉलवर चहाचा आनंदही लुटला। 3 तास चाललेल्या या आनंद नगरीचा समारोप दुपारी झाला। तुम पहले साबुदाने की टिकिया माशाअल्लाह। यार दे दो। पास्ता और अंडा बड़ा है।
और तो एक चना मटकी है। पपड़े हाँ ऑफर में सामान है और उसका ऑफर में पान का मटेरियल कितने में है? 10 रुपए में एक जिला परिषद ले हो गए 10 के, अब मत बनो। उपस्थितीमध्ये अतिशय सुंदर अशा नियोजनामध्ये आजच्या ह्या कार्यक्रमाचं या ठिकाणी उद्घाटन झालंय। सर्वप्रथम हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आपण सर्व शिक्षक बांधव, विशेषतः दोन्ही माध्यमचे मुख्याध्यापक यांच्या नेतृत्वात आपण सर्वजण विद्यार्थ्यांमध्ये जी जिज्ञासा निर्माण करतात आणि गेल्या जवळपास साधारणतः 5-6 वर्षापासूनची परंपरा आपण ही आपल्या या शाळांमध्ये कायम ठेवली, त्याबद्दल मी आदरणीय मुख्याध्यापिका मॅडम सुमैया शेख मॅडम असेल, आमचे मित्र गयास सर असेल आणि सर्व शिक्षक मंडळी या सर्वांचं आधी मनापासून अभिनंदन करतोय। कारण आपण सर्वजण या ठिकाणी मुलांमध्ये असलेली जी जिज्ञासा वृत्ती आहे तिला जागृत करण्याचं, तिला जिज्ञासा मिळण्यासाठी जागरूक करण्याचं एक मोठं धाडस आपल्या शाळेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करत आहात। खरं तर आज हा जरी कॅन्टीन डे आपल्या शाळेमध्ये असेल, शाळेच्या माध्यमातून कॅन्टीन डेच्या माध्यमातून सुरू करणारा हा जो काय सोहळा आहे, हा जो कार्यक्रम आहे, याच्या पाठीमागचा या सर्व शिक्षक गुरुजनांचा एकच उद्देश आहे की आज या ठिकाणी सहभागी झालेले हे जे विद्यार्थी आहे हे या ठिकाणी वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळ्या काही व्यवसायामध्ये जे काही आपण बाहेर जात असतो, हॉटेलमध्ये जात असतो, ज्यामध्ये आपल्याला जे काही व्यवसायामध्ये हॉटेल व्यवसाय असेल किंवा जे काही बाहेर गेल्यानंतर आपण एखादी खरेदी करतो बाजारामध्ये, तर त्याचं मूल्य कसं असतं, त्याची मुद्दल किती असते, त्याची विक्री किती असते, त्याच्यातील नफा किती मिळतो, याचं प्रत्यक्ष व्यावहारिक ज्ञान तुम्हाला ह्या कॅन्टीन डेच्या माध्यमातून सर्व मुलांना अनुभवायला मिळणार आहे। हा खरं तर प्रत्येक शाळामध्ये हा उपक्रम राबवला पाहिजे। अतिशय सुंदर आणि उत्साही असा हा उपक्रम आहे, तुमच्यामधली जिज्ञासा वाढवणारा हा उपक्रम आहे आणि म्हणूनच या उपक्रमाच्या माध्यमातून 100% सांगतो, आज या ठिकाणी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी कुणीतरी एखादा चांगला मोठा दुकानदार होऊ शकतो, एखाद्या चांगल्या मोठ्या व्यवसायामध्ये तो पारंगत होऊ शकतो, उद्या भविष्यात एक चांगला मोठा व्यवसाय तो उभारी करू शकतो। कारण उद्याच्या नफा तोट्याची जी सवय आहे त्याला आज या शालेय जीवनामध्ये त्या ठिकाणी लागत आहे आणि त्यामुळे शालेय जीवनामध्ये शिकत असताना हे उपजत धैर्य जर तुम्हाला मिळत असेल तर निश्चितच तुम्ही सगळे विद्यार्थी खूप नशीबवान आहेत की असे त्या ठिकाणी कौशल्य गुण लाभलेले शिक्षक तुम्हाला या ठिकाणी लाभले, जे तुमच्यातला जिज्ञासा वृत्ती बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी निश्चितच आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झालात। अनेक मुलांनी वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी विक्रीसाठी आणलेत, त्या सगळ्या व्यापारी मुलांचं आज हे सगळे मुलं इथं व्यापारी म्हणून आलेले आहेत आणि तुम्ही सगळे जे काय खाली बसलेले मुलं आहात, तुम्ही आज त्या व्यापारी त्या मुलांच्या दुकानातला आस्वाद घेणार आहेत।
त्या ठिकाणी त्यांनी आणलेल्या पदार्थाचा तुम्ही स्वाद घेणार आहात। त्यामुळे मी निश्चित तुम्हाला सर्वांना एवढं सांगेन, आज ज्या कष्टाने ह्या सगळ्या मुलांनी जी दुकाने थाटली, ज्या काही वस्तू या ठिकाणी विक्रीसाठी आणल्या आहेत, त्यांच्या खरंच त्यांच्या त्या कष्टाचं फळ त्यांना मिळालं पाहिजे। म्हणून कोणी फुकट खायचं नाही, त्यांना त्यांचा मोबदला द्या। त्यांनी ज्या कष्टाने या ठिकाणी एक आशेने या ठिकाणी जे काही वस्तू घेऊन आला असेल त्या वस्तूचा मोबदला म्हणून सनी तुम्ही प्रत्येकाने त्या प्रत्येक या ठिकाणी व्यापारी वेशेत असलेल्या आपल्या विद्यार्थ्याला त्याचा मोबदला द्यायचा। उद्या घरी जाऊन तो त्याचं निश्चित त्या ठिकाणी आत्मचिंतन करणार आहे की आज मी एक छोटासा 100 रुपयामधून जर मी 200 रुपये जर मला या व्यवसायातून मिळत असेल तर उद्याचा मी निश्चितच भविष्यामध्ये चांगल्या माझं करिअर घडवण्यासाठी हाच व्यवसाय मी भविष्यामध्ये निवडेल अशी एक ध्येय एक उद्दिष्ट मनामध्ये हे विद्यार्थी हे व्यापारी त्या ठिकाणी भविष्यामध्ये गाठू शकतात। ती प्रेरणा त्यांना त्या ठिकाणी मिळाली पाहिजे। म्हणून आपण सर्वांनी उपस्थितांनी निश्चितच या सर्व कॅन्टीन डे मध्ये सहभागी व्हायचं, सर्व विद्यार्थ्यांकडून काही ना काही त्या ठिकाणी खरेदी करायचं।